नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांचं लेकरू स्वतः रानामध्ये बसून स्वतः गुरं सांभाळून शेतीमध्ये काम करून अभ्यास करणारा फक्त शेतकऱ्याचा पुत्र आहे. तो म्हणजे पहा बघा, रोडला उभा राहून स्वतः अभ्यास करतोय. बघा, मी गाडीवर जात असताना लांबून दिसला मला गडी. बघा, जनावर सांभाळून ओरिजिनल शेतकरी आहे तो. आईवडिलांचा आधार नसणारा एकमेव शेतकऱ्याचा पुत्र म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. बघा, गुरं सांभाळून रोडच्या काठीला शनिवारी दुपारी शाळा सोडून आलेला एकमेव मुलगा म्हणजे बघा. मी त्याच्याकडे स्वतः जात आहे, स्वतः त्याचं मनोगत आपण ऐकूया. बाळा, कितीला आहेस रे? 10वीला आहे. काय शाळेत गेलता? कितीला आहे आता? 10वीला. बरं, काय करतो, कशाचा अभ्यास करतो? मराठीचा. बरं, का बरं कशा गुरं सांभाळतो? हो. कुठालं गाव कोणतं तुझं? गोपाळवस्ती बेलगाव. बेलोर. बरोबर. काय शाळेविषयी काय आहे बरं? घरचं काय परिस्थिती? गुरं सांभाळतो? ते असे गरीब परिस्थिती आहे, त्यामुळे ते सांभाळून हे करावं लागतं. बरं बरं. बघा, शेतकऱ्यांना व्हायचं अक्षर पण पहा. अभ्यास करायला वेळ नाही का तुला? हा, असंच वेळ घ्यावा लागतो. बरं बरं, ओके. शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी काय सांगशील बरं? एक नवीन संदेश काय देणार तू? त्यांनी असाच माझ्यासारखा अभ्यास करावा, मोठं व्हावं शिकून. तर असेच माझ्या गरीब परिस्थिती असल्यामुळे क्लास वगैरे करतोस का? क्लास नाही, असेच म्हणजे मराठी मीडियम शाळा आहे ना, त्या शाळेत जाऊन असं. काय शाळेचं नाव काय? श्री संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय, श्री संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय, वसाहत बाप पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा. बघा बघा, स्वतः जनावर सांभाळून रोडच्या कडीला बसून. बघा, मी रस्त्याने जात असताना मी लांबून पाहिला मुलगा. बघा, अभ्यास करण्याची जो शेतकऱ्याचा मुलगा असतो ना, तो गुरं सांभाळूनच अभ्यास करतो. बघा, हा म्हणजे एवढा एकनिष्ठ आणि एक निवर. बघा, अभ्यास कसा करतो बघा. बघा, त्याची कहाणी पण बघा, खूप जबरदस्त आहे. मी रोडवर जात असताना बघा, श्रीमंताचे मुलं खोलीमध्ये राहून पण एकनिष्ठा राहूनही अभ्यास न करणारे असतात. पण शेतकऱ्याचा मुलगा फक्त एकनिष्ठा, सातत्य अभ्यास शेतीमध्ये काम करून करणारा फक्त शेतकऱ्याचाच पुत्र आहे. मला असा एक संदेश द्यायचा आहे तुम्हाला. ना ट्युशन ना कोणतीच गोष्ट, एकमेव म्हणजे अभ्यास करणारा जिद्द असेल तर 100% त्याला फळ मिळणारच. शेतकऱ्यांनो, प्रत्येक मुलाला तुम्ही आधार द्या, शिका, ही माझी नम्र विनंती आहे. आपलं लेकरू खूप हुशार असतं पण आपण त्याच्याकडे लक्ष न देत असतो. श्रीमंताचं लेकरू हुशार नसतं पण सातत्य तर त्याला ट्युशन घेतलं जात आहे. त्यामुळे श्रीमंताच्या लेकराला किती शिकलं पण तर त्याची बुद्धी तर बुद्धीच असते. मला एवढं सांगायचं आहे शेतकऱ्यांसाठी, आपला मुलगा खूप हुशार असेल तर त्याला प्रयत्न द्या, साथ द्या, ही माझी नम्र विनंती आहे. बघा, शेतकऱ्याचा मुलगा बघा कसा अभ्यास करतोय. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. रोडवर जात असताना माझ्या मनात आलं थोडा व्हिडिओ बनावा म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे.